नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सध्या शालेय विद्यार्थ्याचे युद्ध पातळीवर अपार आय डी जनरेट करण्याचं काम चालू आहे आणि हे अपार आय डी जनरेट करत असताना अनेक समस्यांना शिक्षकांना सामोरे जावं लागत आहे. त्यामधीलच एक समस्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता, स्टुडंट्स नेम इन स्कूल रेकॉर्ड शुड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम ॲज पर आधार. म्हणजे इथे आधारप्रमाणे आणि तुमच्या स्टुडंट पोर्टलला नेम सेम असेल तरच हे या ठिकाणी विद्यार्थ्याचं अपार कार्ड हे जनरेट होऊ शकतं. तर आता इथे कशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे, नाव डिफरंट आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, हे आपण कसं शोधायचं, कसं चेक करायचं आणि नाव अपडेट कशा पद्धतीने करायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. चला तर मग जाणून घेऊया या समस्येचा उपाय. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे SDMS, सर्च करायचं आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. इथे तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. हा कॅप्चा दिसतो तो इथे फिल करायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल. इथे तुम्हाला करंट अकॅडमिक इयर 2024-25 दिसेल. इथे गो करायचं आहे. त्यानंतर समोर आपल्याला असे दिसेल. इथे आता आपण विद्यार्थ्याचं नाव जर चूक असेल तर ते अपडेट कशा पद्धतीने करायचं हे पाहणार आहोत. तर हर मॉड्यूलवर जायचं आहे तुम्हाला. इथे तुमचा क्लास सिलेक्ट करायचा आहे. कोणत्या क्लासमध्ये आहे विद्यार्थी तो क्लास सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव कशा पद्धतीने चूक आहे हे आपण इथे पाहणार आहोत. इथे तुम्हाला सर्व विद्यार्थ्याची लिस्ट दिसेल आणि इथे तुम्हाला हा जो PEN नंबर आहे तो कॉपी करायचा आहे. इथे कॉपी केल्यानंतर परत तुम्हाला इथे स्टुडंट नेम अपडेटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला नावामध्ये कशा पद्धतीने करेक्शन करायचं आहे. इथे सर्व गाईडलाईन्स तुम्हाला दिलेल्या आहे, या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने नाव असेल तर कसं करायचं आहे आणि कमीत कमी एक लेटर आपण चेंज करू शकतो किंवा वाढवू शकतो. अशा पद्धतीची इथे गाईडलाईन्स आहेत, पॉलिसी आहे. तर आता आपण जो पेन नंबर कॉपी केलेला आहे तो आपल्याला या बॉक्समध्ये इथे पेस्ट करायचा आहे आणि पेस्ट केल्यानंतर गो या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व डिटेल तुम्हाला इथे दिसेल. तर इथे आल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याचं पोर्टलवर असलेले नाव इथे दिसेल. पोर्टलवर असलेले नाव आणि नेम ॲज पर आधार हे तुम्ही पाहू शकता. हे दोन नाव तुम्हाला सेम करायचे आहेत. इथे या ठिकाणी नेम ऑफ स्टुडंट ॲज पर आधार कार्ड, तर हे नाव तुम्हाला इथे कॉपी करायचं आहे. कॉपी करून तुम्ही इथे पाहू शकता बाजूला स्टुडंट नेम, तर इथे ते नाव पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल आणि इथे अपडेट रेकॉर्डला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला प्लीज इन्श्युअर दॅट द नेम ऑफ स्टुडंट मेन्शन बाय SDMS इन सेम ॲज इन स्कूल रेकॉर्ड, तर कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सिलेक्टेड व्हॅल्यू कॅन नॉट बी सेम ॲज द स्टुडंट डिटेल. इथे आता विद्यार्थ्याचं नाव सेम असल्यामुळं आपल्याला अशा पद्धतीने दाखवत आहे. मित्रांनो, तुमच्या जर विद्यार्थ्याचं नाव करेक्शन करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथे करेक्शन करू शकता. त्यानंतरच तुम्हाला अपार आय डी जनरेट करता येईल. तर मित्रांनो, ही एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.